तर हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तर आज माझा ना ब्लॉग सकाळपासून मी स्टार्ट करते. आणि आमचा रुद्र सकाळ सकाळी रुसला आहे. त्याचं म्हणणं आहे की मला ही वाली बॉटल नको आहे. त्याला बॉटल कसली पाहिजे, ती टेम्परेचरवाली, नाही तर मग ती ह्याच्यावाली दुसरी येल्लो कलरची मिशोची, ती त्याला सगळ्यात जास्त आवडते. पण ठेवून आला आहे स्कूलमध्ये. मग आता मी तो इथून कुठून आणायच्या सारख्या बॉटल सगळे पाणी भरून घेऊन जातात. भरतात, पण आपलं घरचं घरचं प्यायचं म्हणजे सर्दी वगैरे होत नाही. असं बाहेरचं पाणी पिलास तर परत सर्दी होईल, ठीक आहे नाही? ओ तुझको नहीं बोल रहे, ओ उनके रुद्र को बोल रहे. सभी रुद्र ही है इधर. आज आलीस तर मी तुम्हाला ना घर दाखवते माझं. ही खालचं आहे ना, तिथे ओनर राहतात. वरती आम्ही राहतो आणि वरती असा पत्रा आहे टेरेसवरती. तर आता मी वर जाते आणि सगळीकडे माझाच कपडे हे पडलेत, मला उचलायचे आहेत. इथून असा गेट आहे, मग पाठीमागाशी झाड. इथून असं वरती आहे सीडी. सरळ एक दरवाजा आहे ना आमच्या बेडरूम मध्ये जातोय हवाला सरळ, पण हा कंटिन्यू बंद असतो, म्हणजे कधीच मी तो खोलत नाही. असं आहे. मग इथून वर आली ना मी की इथं एक गेट आहे. आणि मग इथून हा असा मोठा पोर्च आहे. रुद्राने सगळं टाकलंय. आणि मग इकडनं हा इकडं टेरेसवरती जायला रस्ता आहे वरती, जिथे मोर वगैरे येतात बघा, खायला पण ठेवलंय. आणि मग हे वाला इकडं आमचा पोर्च, सगळे पार्सलचेच बॅग्स पडलेले आहेत. इथून आतमध्ये एंट्री खूप मोठं आहे. इकडे ती निकिताचं घर आहे, हे इकडे. आणि हे बघा साड्यांचे ढीग लागलेत. फक्त गावाकडून आलेली कळे रुद्राने खाल्लेलं आहे सकाळ सकाळचा एक घास. हे रुद्राचा पसारा आल्यानंतर आता म्हणजे आवरेपर्यंतचं. आणि हे त्याचं टेंट हाऊस. आता आमच्यात 15-20 दिवस झाले हे सुरू आहे. रोज वेगळ्या वेगळ्या कपड्याचा टेंट हाऊस बनवतो. काही नाही, मोठा जाईल तेव्हा खेळणार पण नाही. तर मी रोज अशी रुद्राला सोडा गेली ना, फुलं आणते. एवढा भारी म्हणजे सुगंध येतो ना ह्याच्यातून. हे बघा, हे कालचे आहेत, हे आजचे. इतका सुंदर ना, एकदम फ्रेश वाटतं उठल्यानंतर मॉर्निंगला. तर हे असं इथं ना खणाच्या साड्या आल्यात बघा, पूर्ण स्टॉक खणाच्या साड्यांचं. हे असं माझं काम सुरू असतं. आता एवढं चकाचक दिसतंय ना, आता मी पार्सल पॅक करायला बसू दे थोड्या वेळात, मग बघा. आणि हे इकडून असं किचन आहे, जे की मला आवडतच नाही. हे बघा, इतकं उंच आहे ना, रोजही करावं लागते. इतकं उंच आहे ते बाहेर मग भांडी धुवायला. किचनमधून इकडे एक दरवाजा आहे, इकडे एक दरवाजा आहे. आता मी लावते दरवाजा. बाहेर बघा कसलं भारी मस्त थंड वाटतंय. इथून मग असं आतमध्ये एक रूम आहे. इकडे मी माझी फक्त कपडे सुकायसाठीच ही रूम वापरते, नाही तर तिचा काही फायदा नाही. आणि इकडे बेडरूम आहे, आता साहेब झोपलेत. आणि ह्या इथे फक्त कपडे सुकायला. अशा 2 रूम आहेत. दोन्हीचा काहीच उपयोग नाही, एकचचा उपयोग आहे. तरी तर न्यू स्टॉक आलेला होता. म्हटलं चला पटापट लावून घेऊया. रुद्र असला ना की मला हे सगळं ना करावं नाही लागत. पण आता मी ना त्याला झोपून आले होते आतमध्ये, आणि त्याच्यानंतरच मी हे ओपन केलं होतं. आणि म्हणून म्हटलं पटापट आपण आता काढूया. माहीत नाही गार होतंय पण की रुद्र उठेपर्यंत राहते, कारण तो इतक्या व्यवस्थित लावतो ना सगळ्या साड्या कपाटामध्ये, एकदम मस्त लावतो. आणि कसं मी दुसरं पण माझं काहीतरी काम करते, पण मग म्हटलं सगळे कट करून ठेवावेत धागे, म्हणजे त्याला सोडता नाही येत. मग तो एक 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 नेऊन व्यवस्थित इतकं सिक्वेन्सनुसार लावतो आतमध्ये. म्हणजे मी शक्यतो ज्या झुमका पैठणी आहेत ना, त्या सगळ्या आतमध्ये ठेवते किचनमध्ये, आणि मग बाकीच्या आहेत ना त्या बाहेर ठेवते. चालू आहे आता थोडंसं कपाट वगैरे घेऊया वगैरे असं चालू आहे. तर मला नक्की सांगा कशा टाईपचं बरोबर राहील, कारण माझं असं चाललं आहे की पत्र्याचं घेऊया. त्या लोखंडाचं राहतं ना तसं, मांडणी टाईप असतं तसं. आणि तुम्ही गेस करू शकता का की ह्या आत्ता ज्या तुमच्यासमोर साड्या दिसत आहेत तर त्या कितीच्या असतील? म्हणजे तुम्ही एक गेस करा की हा एवढा स्टॉक किती रुपयाचा असेल. जर बरोबर सांगितलं ना तर मी ते सांगणारच आहे पुढे की कितीच्या असतील, पण तुम्ही एक गेस करा मनातल्या मनात की कितीच्या असतील. तर मी तुम्हाला सांगते, म्हणजे
इतक्या जास्त किमतीच्या होत्या या साड्या. जवळजवळ 1,30,000च्या आहेत या साड्या. ह्याच्यामध्ये खणाचाही स्टॉक पकडा. खणाचा, पटोला सिल्क, झुमका, मुनिया आणि त्या ह्याच्या व्हायरलवाली नाही का पिस्ता रंगाची, ती वाली एक. एवढ्या साड्या आहेत, 1,30,000च्या आहेत. मला स्वतःलाही विश्वास नव्हता होत की एवढ्या महाग आहेत या साड्या. पण ठीक आहे चला, आता सवय झाली मला याची, एवढं काही नाही वाटत. आणि रोज असा स्टॉक येतच राहतो. रोज एक ना दोन, एक ना दोन, एक ना दोन येत राहते पार्सल. आधी कसं माझं आठवड्यातनं 15 दिवसातनं एखादं यायचं, पण आता रोजच येतं, कंपल्सरी येतं. आणि रोज एक तरी येतंच, कंपल्सरीच आहे. कारण इतका स्टॉक संपतोय ना आता, म्हणजे खरंच पेज ग्रो, म्हणजे माझा स्वतःला मला ग्रो करण्यासाठी थोडासा वेळ गेला. पण छान ग्रो झाले आता, म्हणजे इतक्या ऑर्डर असतात, लोकं ट्रस्ट करतात, विश्वास करतात, घेतात. आणि मी थोड्या आता प्राईस पण कमी केल्यात. म्हणजे आधी कसं मी दुसऱ्यांकडून काम करायचे ना, त्याच्यामुळे माझ्याकडे किंमत जास्त वाटायची. पण आता मी माझं स्वतःचा माल भरते, स्वतःचा स्टॉक आणते, त्याच्यामुळे मग मला कमी आता थोडंसं मध्ये जातं ना, तर मग मी रेट पण थोडेसे कमी केले. त्याच्यामुळे बुकिंग पण खूप जास्त होते. बाकी माझा जो पसारा आजूबाजूचा थोडासा इग्नोर करा, कारण हे कंटिन्युअस राहतो पसारा. एकच टाईम मी घेते उचलून पटकन, कारण सारखं सारखं नाही होत. आता इकडं माझे चालू आहे, तोपर्यंत मला कटिंगला बसायचं आहे. म्हटलं पटकन साडीची एक घडी घालते आणि मग लगेच कटिंगला बसते. त्याच्यानंतर तेवढ्यात माझी मैत्रीण म्हटली की मला ही पटोला सिल्क साडी पाहिजे. मग म्हटलं बाई ठीक आहे, चल तुला ब्लाऊज कट करून देते, कटिंग करून देते असं म्हटलं, तुझं तो शिव असं मी तिला म्हटलं. तर आता तिला इथं देते मी ब्लाऊज कापून, तिचं ती घेईल शिवून. आता मला तर वेळ नाही, कारण तिचं ती शिवेल. बाकी तुम्हाला असं वाटते का की माझे केस दाट झालेत? आता तर मी धुतलेत, म्हणजे अजून धुतलेत बघा, किती भारी वाटत आहेत ना. आणि भांग पण माझा खूप म्हणजे मस्त झाला आहे आता, एकदम सरळ रेषेमध्ये आला आहे. नाहीतर आधी उगाच इकडे तिकडे होता. नाही, माझ्या मैत्रिणी पण अशा आहेत ना, की त्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही. इथे बघा आली, थोडंसं वाकणार होती साडी बघण्यासाठीच. तोपर्यंत म्हटली, "नाही, नाही, नाही, मी नाही येत तुमच्या व्हिडिओमध्ये." गेली माघारी पळून. असं आहे बघा. कसं करावं आत्ता, काय होतंय काय माहीत. आता सोशल मीडियाचं जग आहे बरं का, त्याच्यामुळे राहिलं पाहिजे सोशल मीडियावरती. काय माहीत माझ्या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला ओळखलं आणि परत तुम्ही चॅनल चालू केलं, तर तुम्ही पटकीनं ग्रो व्हाल ना, काजलची मैत्रीण म्हणून. होईल की नाही? पण नाही, यायचंच नाही माझ्या व्हिडिओमध्ये तर. असं आहे. बाकी तुम्हाला ही पटोला सिल्क साडी कशी वाटली ना, कमेंटमध्ये सांगा. सुंदर म्हणजे वेलची डिझाईन याच्यावरती इतकी भारी वाटते ना, खूप सुंदर. आणि वटपौर्णिमेचं शूट पण बऱ्याच जणींनी केलं या साडीवरती. आणि व्हिडिओ पण मला पाठवलेले आहेत शूट केलेले WhatsAppला. मी स्टेटसला ठेवले होते. बघू, शक्य झालं तर Instagramला टाकते त्या रील शूटच्या कस्टमरच्या. किंवा मग त्यांनी आपल्याला टॅग केलं तर आपण त्यांचं कोलॅबरेशन ॲक्सेप्ट करूया. असं करूया. तर मी आता काय म्हणते, की आता माझं तसंही व्हिडिओ येणार नाही. म्हणजे मी ब्लॉग आता 2 दिवसातून, 3 दिवसातून, 4 दिवसातून, आठवड्यातून असा व्हिडिओ टाकणार आहे ब्लॉगचा. कारण आता मला वेळ भेटत नाही. आणि जेव्हापासून मी हे कमी केलं ना, तेव्हापासून माझे डोळ्याचे जे डार्क सर्कल आहेत ना, ते तुम्ही पण नोटीस केलं असेल, की खूप कमी झालेत. जेव्हापासून मी हे थोडं कमी केलं आहे लोड. नाहीतर रोजच व्हिडिओ टाकायचं, त्याला एडिटिंग करायचं. एडिटिंगमध्येच 1-2 तास कसे निघून जातात कळत नाही. त्याच प्रत्येक वेळी शूट करायला कॅमेरा ॲडजस्ट करा, ते शूट करा, हे पण काम असतं. म्हणजे ते पण कामच आहे एक प्रकारचे, त्याच्यात पण कष्ट आहेत. पण आता मी ते करणार नाही. तर माझा असा विचार आहे, की हा जो माझ्याकडे स्टॉक येतोय ना, तर तो मी तुम्हाला माझ्या ब्लॉग जसे बनवते ना, तसंच म्हणजे हॉल थ्रो दाखवते, की माझ्याकडे हे कलेक्शन आहे, माझ्याकडे ते कलेक्शन आलं आहे, ओपन करून वगैरे. तर तुम्हाला तसे व्हिडिओ या चॅनलवरती बघायला आवडतील का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी तसा एखादा व्हिडिओ तुम्हाला 1 दिवसाआड म्हणजे तो टाकेल, परत 1 दिवसाआड ब्लॉग टाकेल, अशा टाईपचं म्हणजे राहील स्टेबल. नाहीतर मग आता इतका दिवस आपण यूट्यूबमध्ये काम केलं ना, ते एकदम सोडायचं म्हणजे समोरच्यांनाही वाटतं, की व्हिडिओ का नाही टाकत, व्हिडिओ टाकायला पाहिजे तसं वाटतं. पण ते होत नाही. बाकी तुम्ही पण अशाच माझ्यासारख्या गप्पा मारता का मैत्रिणीसोबत ते सांगा. माझं तोंड बघा इथं कसं चालू आहे. नुसतं बडबड, बडबड. हे झालं, ते झालं, ते झालं, हे झालं. आणि खरं सांगू का, किती पण थकू द्या. पण थोडा अर्धा तास जरी असं गॉसिप केलं की नाही, मस्त गप्पा मारल्या ना, रिलॅक्स फील वाटतं. म्हणजे मला तर इतकं रिलॅक्स भारी, म्हणजे सगळ्याच बायकांना एकदम मस्त वाटतं. मनातलं सगळं असं बडबड करून टाकलं ना. आणि मलाही बडबड करायची ना खूप जास्त सवय आहे. पण माझा प्रॉब्लेम हा आहे, की मला फोनवर बोलायला आवडत नाही. म्हणजे मला रिअल समोरासमोर बसून गप्पा मारायला इतकं आवडतं की बस. पण मला फोनवर बोलायला आवडत नाही. त्यात फोन कानाला लावून बोलायचं असेल तर मग मी शक्यच नाही, मी बोलतच नाही. स्पीकरवर टाकून बोलायचं असेल तर बोलते. पण खूप जणांचं असतं स्पीकरवर नाही टाकायचं. मग मी म्हणते नाही, मला बोलायचंच नाही, राहिलं ठेवा. माझं असं आहे.
टाकायचंच नाही तर मला व्हिडिओ कॉल करायचा सरळ. मला ऑडिओ कॉल तर वर बोलायलाच आवडत नाही. आणि कस्टमरचे पण मला म्हणजे या कंप्लेंट असतात की तुम्ही जास्ती कॉल उचलत नाही. तर असं मला इतकं जास्त हे वाटत नाही. बाकी मी ते कोलॅबरेशन करत होते. विश केअरचं सिरम आहे हे. शॅम्पू पण आहे. छान आहे. मला आवडला. तुम्ही जर आत्तापर्यंत सिरम लावायला ट्राय नसेल केलं ना, तर तुम्ही हे वालं सिरम लावायला नक्की ट्राय करा. एकदम बेस्ट आहे. मी याचा pH पण चेक केला. एकदम नॉर्मल आहे. तुम्ही हे वापरू शकता. आता थोडंसं महाग आहे, पण खरं सांगू महागड्याच गोष्टी चांगल्या असतात केसांच्या बाबतीत. बाकी मग आपण चेहऱ्यासाठी वगैरे नाही इतकं लावलं तर चालते. तुम्हाला माझे डार्क सर्कल्स कमी झाल्यासारखे वाटत आहेत का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला असं वाटेल की खरंच कमी पडलेत. कारण चहा सोडला आहे. मला नसेल फरक पडला तर मी आपला चहा परत चालू करते. असं माझं मत आहे. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की कमी झालेत का नाही ते. आणि त्याच्यानंतर आता सगळे ड्रेस रेडी झाले होते ना, तर तेच आता इथं शूट करत होते. इतके होते ना हे ड्रेस, म्हणजे खूप होते. जेवढा मी स्टॉक रेडी केला होता तो सगळा होता असं म्हटलं तरी चालेल. इतकं बुकिंग झालं होतं. म्हणजे मला कुठला पण काही पण दाखवा इतका सपोर्ट भेटतो ना सगळ्यांचा तुमच्या. त्याच्यामुळे मला काही पण करायला भीती वाटत नाही आता काही पण. 1, 2, 3 लाखाचा माल भरायलाही मला काहीच वाटत नाही. कारण मला माहिती आहे की माझा हा जाणार आहे, मला सपोर्ट तेवढाच मिळणार आहे असं वाटतं. त्यामुळे मला आता काहीच वाटत नाही एवढं. आणि मी न्यू पॅटर्न पण आज दिलेत करायला. म्हणजे आज सकाळपासून मी फक्त तेच करत होते. साड्या भरून त्या ठेवल्या, माल आला होता तो काढला, ते बरोबर लावलं ते तर सोडाच. पण मी फक्त कटिंग किती केले माहीत आहे, तोपर्यंत आलंच बघा एक पार्सल. आणि इतकं कटिंग केलं आहे ना आज, म्हणजे जवळ मला वाटते 82 पॅटर्न रेडी केले आहेत मी विठू माऊलीचे. तर आता 2 दिवसात ते येतील. इथं एक प्रॉब्लेम आहे की तो बाबा लगेच नाही आणून देत. 1-2 दिवस लावतो आणि मग नाहीतर मग स्वतःच जाऊन घेऊन यावं लागतं. आणि रुद्रच्या पप्पांना नाही होत, ते पण थकून जातात. कधी येतात रात्री 2. आम्ही तर एकमेकांचे चेहरे पण बघत नाही म्हटलं ना तरी चालेल. कारण सकाळी पण ते 12 वाजता जातात. उठतो पार्सल पॅक करतो आणि ते 12 जेवतो कसं तरी खातो आणि जातात ते. त्यात त्यांना अस्तर आणायला जायचं असतं, चैनी आणायला जायचं असतं. हुका नाही ही आज हुकं संपली, उद्या अस्तर संपलं असल्याच भानगड्या असतात. आणि संध्याकाळी ते येतात कधी 12, 1, 2 वाजता. त्यामुळे संध्याकाळचं तर आमचं म्हणजे नाहीच. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळच त्यांचा चेहरा बघायचा. बाकी इथं मस्त असे ब्लाऊज पीस आलेत. एक नंबर आहेत. नक्की घ्या. फक्त आणि फक्त 299 रेट आहे. त्याच्यामुळे पटापट घेऊन टाका. ब्लाऊज खूप भारी आहेत. मस्तच आहेत. आधी आपण 350 सेल करत होतो, पण आता आपण थोडा रेट कमी केला आहे. कमी केला आहे म्हणजे आपल्यालाच आता थोडासा कमीमध्ये भेटले त्यावेळेस, त्याच्यामुळे आपण कमी केला आहे रेट. तुम्हाला पाहिजे असतील ना नक्की घ्या. सगळे कलर आहेत. पहिलं कसं 2च होते ना, तर बऱ्याच जणांचं होतं की माझी तर हिरवी साडी आहे, माझी तर पिवळी साडी आहे, मग मी कसं घेणार वगैरे. मग आता सगळ्याच कलरमध्ये मी इथं आणलेले आहेत. तुम्ही पटापट घ्या. अजून मी याचा व्हिडिओ नाही केला, करेन बघू 2-3 दिवसात करेन. वेळच भेटत नाही. जसा वेळ भेटेल तसा करेल. आणि आता मला भूक एवढी प्रचंड लागली होती, म्हणजे थोड्याशा बसून कळ्या खाते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मी खाते, कारण मला प्रचंड भूक लागले. काय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.